श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी सुप्रिया आणि आपण पाहत आहात शब्दग्रंथ मराठी हा आपला यूट्यूब चॅनल. नवरात्रीमध्ये दुर्गा मातेच्या 9 रूपांची पूजा करण्यात येते. नवदुर्गेला प्रसन्न करण्यासाठी लोक पहिल्या दिवशी कलश स्थापना करतात. उपवास केला जातो आणि अखंड ज्योत लावली जाते. एखादी इच्छा किंवा संकल्प मनात ठेवून अखंड ज्योत लावलेल्या भक्तांच्या सर्व इच्छा मनोकामना दुर्गा माता पूर्ण करते असं म्हटलं जातं. तसेच या अखंड दिव्याजवळ जप केल्यानं हजार पटीनं आपल्याला पुण्यफळ प्राप्त होतं. परंतु या अखंड दिव्याचे काही नियम देखील आहेत आणि त्या नियमांचं पालन करणं देखील आपल्याला आवश्यक आहे. तर आज आपण हा अखंड दिवा कसा लावायचा आहे, कुठे लावायचा आहे, तसेच अखंड दिवा लावण्याचे महत्त्व काय आहे आणि त्याचे नियम आणि शास्त्रोक्त पद्धत जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर तुम्ही जर घटस्थापना करत नसाल, तर मग हा अखंड दिवा कुठे लावावा याच्याविषयीची देखील माहिती जाणून घेणार आहोत. तर संपूर्ण महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर चला माहिती जाणून घेऊया. दिवा हा प्रकाश पसरवतो आणि प्रकाश हा ज्ञान पसरवतो. देवाकडून आपल्याला संपूर्ण ज्ञान मिळावं म्हणून आपण देवाजवळ दिवा लावत असतो. मग कोणतीही पूजा असो किंवा कोणतंही शुभ कार्य असो, सुरुवातीला दीप प्रज्वलन करण्याची आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये प्रथाच आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये नवरात्रीला विशेष महत्त्व असून आपण वर्षातून 2 वेळा देवी मातेची उपासना करतो. या नवरात्रीत देवी मातेला प्रसन्न करण्यासाठी भाविक लोक घटस्थापना, अखंड दिवा जागरण करत असतात. नवरात्रीच्या 9 दिवसात घरामध्ये घटस्थापना केली जाते आणि अखंड दिवा लावला जातो. तर या अखंड दिव्याला विझू न देता तेवत ठेवण्याचा नियम आपल्याकडे आहे. नवरात्रीतील 9 दिवस देवी मातेला प्रसन्न करण्यासाठी आणि आपल्याला इच्छित फळ प्राप्त व्हावे यासाठी गाईच्या साजूक तुपाने अखंड दिवा लावण्यात येतो. जर घरामध्ये गाईचे साजूक तूप जर नसेल तर इतर कोणत्याही तुपाने आपण देवी मातेपुढे अखंड दिवा लावू शकतो. नवरात्रीतील 9 दिवस हा दिवा तेवत ठेवणे यालाच अखंड दिवा असं म्हटलं जातं. असं म्हणतात की नवरात्रीत हा दिवा तेवत ठेवल्यानं घरामध्ये सुख समृद्धी येते, घरामध्ये शांतता टिकून राहते आणि आपली सर्व कार्य पूर्ण सिद्ध होतात. आणि म्हणूनच नवरात्रीच्या पहिल्या दिवशीच संकल्प घेऊन हा अखंड दिवा लावण्यात येतो. तर आता आपण हा अखंड दिवा कसा लावायचा आहे आणि कुठे लावायचा आहे याविषयीची माहिती जाणून घेऊया. तर नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावण्याचे काही नियम देखील आहेत आणि जे आपल्याला पाळावेच लागतात, जेणेकरून आपल्याला इच्छित फळ प्राप्त होऊ शकते. सहसा लोक पितळेचा दिवा अखंड दिवा म्हणून लावत असतात. जर आपल्याकडं पितळेचा जर दिवा नसेल तर आपण मातीचा दिवा देखील लावू शकतो. मातीचा दिवा अखंड दिवा म्हणून लावण्यापूर्वी आपल्याला या दिव्याला संपूर्ण 1 दिवस पाण्यामध्ये भिजवून ठेवायचं आहे. त्याला पाण्यातून काढून स्वच्छ कपड्यानं पुसून सुकवून घ्यायचं आहे. आणि आपल्या शास्त्रानुसार नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावण्यापूर्वी आपल्या मनामध्ये काही संकल्प करायचा आहे आणि देवी मातेला प्रार्थना करायची आहे की माझ्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे आणि माझ्यावरची सर्व संकट दूर होऊ दे. तसेच हा अखंड दिवा लावत असताना हा दिवा कधीही जमिनीवर ठेवायचा नाही. हा दिवा लावण्यासाठी आपण नेहमी चौरंग किंवा पाटावरती ठेवायचा आहे आणि नंतरच आपल्याला या दिव्याला लावायचा आहे. त्याचबरोबर जर आपल्याला हा दिवा जर दुर्गा मातेच्या समोर जर आपण अखंड दिवा लावणार असो, तर त्याच्या अगोदर आपल्याला या दिव्याच्या खाली अष्टदल कमळ काढायचं आहे. हे अष्टदल कमळ आपण गुलाल किंवा रंगीत तांदळाने अक्षताने काढायचं आहे. अखंड दिव्याची वात देखील तितकीच महत्त्वाची आहे. ही वात रक्षासूत्र म्हणजेच कलावापासून बनवलेली असते आणि 1.25 हात मापाचा रक्षासूत्र घ्यायचा आहे आणि पूजेत वापरला जाणारा जो कच्चा कापूस असतो तर तो घेऊन आपल्याला वात वळायची आहे आणि ही वात या दिव्याच्या मध्यभागी लावायची आहे आणि अखंड दिवा लावण्यासाठी आपल्याला साजूक तुपाचा वापर करायचा आहे. जर आपल्याकडं साजूक तूप नसेल तर आपण तिळाचा तेलाचा देखील दिवा लावू शकतो आणि तिळाचं तेल जरी नसेल तरी देखील आपण मोहरीचं तेल शुद्ध असेल तर ते देखील आपण लावू शकतो. आणि अखंड दिवा देवी मातेच्या उजव्या बाजूला आपल्याला लावायचा आहे. जर दिवा जर तेलाचा असेल तर आपण हा दिवा देवी मातेच्या डाव्या बाजूला लावायचा आहे आणि दिव्याला वारं लागू नये म्हणून आपण त्याच्यावरती काचेचं एखादं झाकण ठेवायचं आहे. आणि आपला संकल्प पूर्ण झाल्यानंतर कधीही या दिव्याला फुंकर मारून विझवायचं नाही. तो दिवा स्वतःला शांत होऊ द्यायचा आहे. आणि हा दिवा लावत असताना ईशान्य कोण म्हणजेच उत्तर पूर्व दिशा या दिशेला आपल्याला हा दिवा लावायचा आहे. या दिशेला देवी मातेचं स्थान मानलं जातं आणि म्हणूनच आपल्याला अखंड दिवा पूर्व पूर्व दक्षिण दिशेला म्हणजेच आग्नेय कोनात ठेवायचा आहे.
लक्षात ठेवा की पूजेच्या वेळी दिव्याचं तोंड हे पूर्वेकडं किंवा उत्तरेकडं असायला हवं. तर अशा पद्धतीनं आपल्याला हा अखंड दिवा लावायचा आहे. त्याचपूर्वी अखंड दिवा लावण्यापूर्वी आपल्याला हात जोडून श्री गणपतीरायांची, देवी मातेची आणि भगवान शंकरांची पूजा देखील करायची आहे. आणि आपल्या मनामध्ये जे संकल्प आहे, जी इच्छा आहे, तर त्याबद्दल आपल्याला बोलायचं आहे, विचार करायचा आहे आणि देवी मातेला आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी, संकल्प पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. आणि या पूजेच्या सांगतेसह माझ्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात अशी प्रार्थना करायची आहेत. आणि मग आपल्याला हा अखंड दिवा लावत असताना आपल्याला एक मंत्र देखील म्हणायचा आहे. तर तो मंत्र असा आहे की ओम जयंती मंगला काली भद्राकाली कृपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते. असा हा मंत्र आपल्याला हा अखंड दिवा लावताना म्हणायचा आहे. आणि अशा प्रकारे आपण ज्या ठिकाणी घटस्थापन केला असेल, तर त्या ठिकाणी आपल्याला असा हा शास्त्रोक्त पद्धतीनं हा अखंड दिवा लावायचा आहे. तर आता आपण अखंड दिवा लावण्याचे काही नियम आहेत आणि शुभ नियम आहेत, तर ते पाहूया. तर या नवरात्रीत अखंड दिव्याची वात पूर्व दिशेला जर ठेवली, तर आपले आयुष्य वाढते आणि दिव्याची वात जर पश्चिम दिशेला ठेवलं, तर आपल्याला दुःख येऊ शकतं. दिव्याची वात जर उत्तर दिशेने केली, तर आपल्याला धनलाभ होऊ शकतो. आपल्या घरामध्ये भरभराट होऊ शकते. तसेच या दिव्याची वात जर दक्षिण दिशेला केली, तर आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये तोटा होऊ शकतो. हा तोटा माणसाच्या स्वरूपात किंवा धनाच्या रूपात देखील आपल्याला होऊ शकतो. तसंच कोणतेही शुभ कार्य करण्याच्या पूर्वी दिवा लावताना आपल्याला जो मी मगाशी मंत्र सांगितलेला आहे, तर त्या मंत्राचा जप करायचा आहे. तसेच अतिशय महत्त्वाचा नियम म्हणजेच आपण जेव्हा अखंड दिवा लावत असू, तर हा दिवा लावत असताना त्याची जी उष्णता आहे, तर ती दिव्यापासून सुमारे 4 बोटं उंचावली पाहिजे, म्हणजेच आपल्याला जाणवली पाहिजे. तर असा दिवा आपल्याला लावायचा आहे. तर असा दिवा भाग्याचं सूचक मानलं जातं आणि म्हणूनच आपण दिव्याची वात ही जास्त काढून आपल्याला मोठ्या प्रमाणात त्याचा उजेड आपल्या घरामध्ये पसरावा, अशा प्रमाणे आपल्याला ही वात काढून ही दिवा लावायचा आहे. तसेच आपण दिवा लावत असताना दिव्याची वात सोनेरी असावी, ज्यामुळं आपल्या जीवनात धनधान्य येऊ शकतं. घरामध्ये सुख-समृद्धी येऊ शकते, घराची भरभराट होऊ शकते आणि आपण कोणताही व्यवसाय करायचा तर त्यामध्ये आपली प्रगती होऊ शकते. तसेच जर हा अखंड दिवा जर विनाकारणास्तव जर स्वतःच विझला, तर घरामध्ये आर्थिक संकट येण्याची शक्यता असू शकते. त्यामुळं आपण हा दिवा विझणार नाही, याची जास्तीत जास्त आपल्याला काळजी घ्यायची आहे. तसंच हा दिवा लावल्यानंतर आपण या दिवेतील वात पुन्हा-पुन्हा बदलायची नाही. तसेच दिवा लावत असताना एका दिव्यानं दुसरा दिवा लावायचा नाही. हे देखील अत्यंत अशुभ मानलं जातं आणि असं जर केलं तर आपल्या घरामध्ये सतत कोणत्याही ना कोणत्या कारणाने अडथळे येऊ शकतात. घरावरती संकटं येऊ शकतात. घरामध्ये आजारपण वाढू शकतं आणि कोणतंही मंगल कार्य असेल तर त्याच्यामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. त्याचबरोबर नवरात्रीमध्ये जर तुम्ही मातीचा अखंड दिवा लावला तर घरामध्ये भरभराट होऊ शकते आणि आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी आणि शांती येऊ शकते. तसेच नवरात्रीत दिवा लावल्याने घरामध्ये पितृशांती आपल्याला मिळते. तसेच नवरात्रीमध्ये तुम्ही जर हा अखंड दिवा जर तुपाचा किंवा मोहरीच्या तेलाचा जर लावला, तर तुमचं कोणतंही कार्य असेल, कोणतंही काम असेल, तर ते पूर्ण होणार आहे. तसेच आपल्या घरामध्ये जर वास्तुदोष असेल, तर तो वास्तुदोष दूर करण्यासाठी आपण या ठिकाणी हा अखंड दिवा तिळाच्या तेलाचा लावायचा आहे. तसेच हा अखंड तेवणारा दिवा हे देवी मातेचंच रूप असतं आणि त्यामुळंच अनेक घरांमध्ये या दिव्यालाच घट समजून त्याची स्थापना केली जाते. म्हणजे ज्या घरामध्ये घटस्थापना केली जात नाही, तर त्या घरांमध्ये या दिव्यालाच घट समजून याची स्थापना करण्यात येते. आणि 9 दिवसाच्या काळामध्ये या दिव्याची पूजा केली जाते आणि हा दिवा विझणार नाही याची देखील काळजी घेतली जाते. तर हा दिवा लावत असताना आपल्या देवघरामध्ये हा दिवा लावायचा आहे. जर तुम्हाला देवघरामध्ये जर जमणार नसेल, तर उत्तर किंवा पूर्व दिशेला आपल्याला हा दिवा लावायचा आहे आणि हा दिवा लावल्यानंतर आपण आपलं घर बंद करून कुठेही बाहेर जायचं नाही किंवा तो दिवा विझणार नाही, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि हा दिवा लावल्यानंतर त्याची आजूबाजूची जागा स्वच्छ आणि टापटीप असावी याची आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे. तर अशा योग्य प्रकारे जर तुम्ही हा अखंड दिवा लावला, तर देवी मातेच्या कृपेनं तुमच्या घरामध्ये सुख, समृद्धी आणि शांतता होणार आहे. घरामध्ये सकारात्मकता येणार आहे, भरभराट होणार आहे. तर अशा प्रकारे आपली आजची ही माहिती, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. लवकरच भेटू अशाच एका नवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.